भारतामध्ये जी राज्य आहेत त्यातली बरीचशी राज्य सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 1960 पर्यंत जी निर्माण झाली भारतामध्ये, त्यांच्या मागे राज्य निर्माण करण्याच्या मागे मुख्य हेतू होता, त्या भागामध्ये कोणती भाषा बोलली जाते. राइट? आणि एका भाषा बोलणारा ज्या भागामध्ये मोठा समूह असेल, तर त्या भाषेसाठी एक विशिष्ट राज्य स्थापन केलं गेलं. आता हे जे केलं गेलं आपण म्हणतोय, हे केलं गेलं या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचा इतिहास खूप मोठा खूप मोठा स्ट्रगल आहे. म्हणजे मराठी लोकांचा महाराष्ट्र आज आपण जे बघतोय, तर ते घडून येण्यासाठी 1 मे 1960 खूप मोठा स्ट्रगल करावा लागला लोकांना. तर त्याचा इतिहास हा खूप मोठा आहे या 2 शब्दांच्या मागे, भाषा तसेच राज्य निर्मिती. प्रश्न आता बघा काय, हे जे काही केलं आपण भारतामध्ये लँग्वेज हा बेसिस मानून राज्यांची निर्मिती जी केली, ते केल्याने भारतीय एकतेचे तत्व, इंडियन युनिटी जी आहे, ती मजबूत झाली. ती सदृढ झाली आहे का? आता एकाच वाक्यात सांगतो, जेव्हा हे चालू होते प्रयत्न, तेव्हा भारतातल्या नेत्यांना उलट वाटायचं. त्यांना वाटायचं, की असं केल्याने देशाची एकता धोक्यात येईल. का? कारण लोक आपल्या राज्यांचा फक्त विचार करतील. संकुचित दृष्टिकोन विकसित होईल आणि राष्ट्रीय दृष्टिकोन विकसित होणार नाही. पण याचा प्रश्न उलट काय? तर जेव्हा आपण रिजनलिझम डिस्कस करू, हा प्रश्न आपण पुन्हा क्लासमध्ये लिहिणार आहे, त्या दिवशी प्रॅक्टिस करणार आहे आपण.